नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहा, आनंदात राहा. कारण मित्रांनो, आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ह्या सुंदर आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी बघा माणसाला काय करावं लागतं. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, एक सेकंद थांबा. तर आपण आता ह्याच्यामध्ये बघा, इथं भाजीपाला परवा पेरलेला आहे आणि तो उगवायला सुरू झालेला आहे ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे बघा, यांचा प्रारंभ चालू आहे आता. हे जी ह्यांचं संकट आहे, अडचणी आहे, त्याला फाटा देऊन हे अशा प्रकारे बघा त्याच्यातून वर निघायला लागले. तर मित्रांनो बघा, याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की माणसाचं हे आयुष्य असं आहे, जसा प्रारंभ आहे तसं त्याला शेवट आहे मित्रांनो. तर प्रारंभ आणि शेवट ह्या दोन्हीच्या मधला जो काळ आहे तो खऱ्या अर्थानं आपण आयुष्य म्हणून, जीवन म्हणून जगायचा आहे आणि तो जगता आला पाहिजे. तर ह्याच्यावरून एक गोष्ट आठवते मित्रांनो. एकदा एका रस्त्यावरून 3 वेगवेगळे प्रवासी निघाले होते. त्या तिघांचा मार्ग वेगळा होता, तिघांची गावं वेगळी होती, तिघांची विचारसरणी वेगळी होती. उंची मात्र तिघांची सारखी होती आणि एका झाडाखाली तिघंजण विश्रांतीला थांबले. विश्रांतीला थांबल्यानंतर त्यांच्या गप्पा चालू झाल्या की तुम्ही कुठले गावचे, कुठं निघाला आहात, किती मुलं बाळं वगैरे. आणि असं करत असताना एका प्रवाशाकडे एक बॅग होती, त्यानं ती समोर ठेवली होती. दुसऱ्या प्रवाशाकडे एक बॅग होती, त्यानं ती पाठीमागं ठेवली होती. आणि एक प्रवासी मोकळाच मध्ये बसला होता. आणि तिघांच्यामध्ये आपापसात अशा प्रकारे चर्चा चाललेली असताना पहिला जो प्रवासी होता तो निस्तेज होता, थकलेला होता. सगळ्या प्रवासाचा शिन त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता. आणि दुसरा जो प्रवासी होता तो थकला होता, दमला होता, पण चेहऱ्यावर आनंद होता. आणि तिसरा जो प्रवासी होता तो पूर्णपणे आनंदी, समाधानी आणि हसमुख चेहऱ्याचा होता. ह्या तिघांच्या 3 लयी बघून एक दूरवर त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक साधू महाराज बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्याचा हावभाव बघून ते तिथून हसत होते. त्यांच्या हसण्याचं कारण कळना म्हणून हे तिघंजण त्यांच्या जवळ गेले आणि मी त्यांना बोलले की साधू महाराज, आमच्याशी कुठल्याही प्रकारचं भाषण न करता तुम्ही हसत आहात, सांगा आमच्यामध्ये काय वेगळेपण दिसतंय. त्यावेळी त्या साधू महाराजांना सांगितलं की तुमच्याकडे तिघाकडे जे 2 बॅग आहेत, ती एक बॅग तुमच्या समोर ठेवा आणि एक बॅग पाठीमागे ठेवा. आणि आता मला सांगा, तुमच्याकडे एक चांगुलपणा मला द्यायचा आहे आणि एक वाईटपणा द्यायचा आहे. सांगा तुम्ही कुठं ठेवणार? पहिल्या प्रवाशाला विचारलं. त्यावेळी त्यानं सांगितलं की मी वाईटपणा समोर ठेवेन आणि त्या वाईटपणाला समोर ठेवून मी सतत विचार करेन की हे वाईटपणामुळं असं होतंय, त्याच्यामुळं वाईटपणा नको म्हणून समोर वाईटपणा ठेवेन आणि चांगुलपणा पाठीमागं ठेवेन. दुसऱ्या प्रवाशाला विचारलं. त्यानं सांगितलं मी चांगुलपणा समोर ठेवेन आणि वाईटपणा पाठीमागं ठेवेन. जो दमलेला होता पण प्रसन्न होता, आनंदी होता, त्या प्रवाशानं सांगितलं. आणि तिसरा जो प्रवासी होता त्याला विचारलं. त्यावेळी त्यानं सांगितलं जो हसमुख होता, आनंदी होता, प्रसन्न होता, त्याला कुठल्याही प्रकारचा प्रवासाचा शीण थकवा जाणवत नव्हता. तो असा तिसरा प्रवासी, त्याला विचारल्यानंतर त्यानं सांगितलं मी चांगुलपणा समोर ठेवेन आणि वाईटपणा पाठीमागं ठेवेन, पण पाठीमागं जरी ठेवला तर त्या पिशवीला मी छिद्र पाडेन आणि जसा वाईटपणा येईल तसा तो मागच्या पाठीमागं कधीच गळून पडेल, तुम्हाला बघावं लागणार नाही. अशा प्रकारे ह्या तिघांची 3 वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा झाली, ज्याच्यामध्ये जो पहिला प्रवासाचा दमलेला, थकलेला, चेहरा निस्तेज घेऊन बसलेला होता, त्यानं वाईटपणाचा आदर्श समोर ठेवला. त्याच्यामुळं त्याला कधीच चांगलपणा दिसणार नाही, सतत दुसऱ्यांमध्ये वाईटच दिसणार. आणि दुसरा प्रवासी जो होता, जो चांगुलपणा समोर ठेवणार आणि वाईटपणा पाठीमागं ठेवणार, पण तो विसरून जाणार नाही. तो ह्याच्यावर पण ध्यान ठेवणार आणि त्याच्यावर पण ध्यान ठेवणार. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं परिपूर्ण त्याला आनंद त्याचा घेता येणार नाही. आणि तिसरा जो प्रवासी होता, जो सतत शुभ, आशावादी आणि आनंदी राहण्याचा विचारधारा समोर स्वीकारत जाणार आणि वाईटपणा मागं काय झाला, गळून पडला, जो बघणार नाही, खऱ्या अर्थानं जीवन त्याला जगता येणार. तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपास जगत असताना कोण वाईट बोलतंय, कोण काय म्हणतंय, कोणाची विचारधारा कशी आहे,
ह्याच्यामध्ये अनावश्यक वेळ वाया घालवण्यापेक्षा किंवा आपल्याशी कोण वाईट कसं वागतं आहे ह्याच्यामध्ये जास्त आपली एनर्जी खर्च न करता जे चांगलं आहे, जे शुभ आहे, जे आशावादी आहे, जे आनंदी आहे ते स्वीकारूया आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची वाटचाल पुढं करत राहूया. ह्यातच खरं आयुष्याचं सार समावलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून, लाईक करून, शेअर करा. प्रतिक्रिया आपल्या कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत.